कृष्ण कमळ हे कधी, कुठे, कसे लावावे असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर चला जाणून घेऊया कृष्ण कमळाचे आध्यात्मिक फायदे आणि चमत्कारिक उपाय. कृष्ण कमळ हे एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचं फूल आहे, जे हिंदू धर्मात भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. आता पुढे कृष्ण कमळ लावण्याची पद्धत, त्याची काळजी, आध्यात्मिक फायदे आणि चमत्कारिक उपाय हे जाणून घ्यायला सुरुवात करूया. पण त्याआधी एक गोष्ट सांगा की तुमच्याकडे कृष्ण कमळ आहे का, आणि कृष्ण कमळाविषयी तुम्हाला आणखी काही खास माहिती आहे का? कमेंट करून शेअर करायला विसरू नका. आता बघूया कृष्ण कमळ कधी आणि कुठे लावावं. तर कृष्ण कमळ लावण्यासाठी सर्वोत्तम काळ हा वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मधला आहे, किंवा पावसाळ्याची सुरुवात जून जुलै यामध्ये सुद्धा कृष्ण कमळ लावलं जातं, कारण या काळात तापमान आणि आर्द्रता कमळाच्या वाढीसाठी अनुकूल असते. हिंदू पंचांगानुसार बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार आणि पौर्णिमा, एकादशी किंवा प्रदोष तिथीला कमळ लावणं शुभ मानलं जातं. विशेषतः जर भगवान कृष्ण किंवा विष्णू यांच्या पूजेसाठी लावत असाल तर या दिवशी आवर्जून कृष्ण कमळाचं रोप लावावं असं सांगितलं जातं. आता घरामध्ये कृष्ण कमळ लावण्याचं योग्य ठिकाण कोणतं? तर कृष्ण कमळ सामान्यतः जलचर वनस्पती आहे, त्यामुळे ते पाण्याच्या कुंडीत किंवा घरात लहान तलाव, मोठा टब किंवा खास तयार केलेली जलकुंडी यामध्ये सुद्धा कृष्ण कमळ लावलं जाऊ शकतं. खास करून कृष्ण कमळ हे मातीत सुद्धा रुजतं आणि ते चांगलं फुलतंही. वास्तुशास्त्रानुसार हे कृष्ण कमळ लावण्यासाठी घरातील ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशा शुभ मानली जाते, कारण ही दिशा आध्यात्मिक ऊर्जेशी संबंधित आहे. बागेत किंवा पाण्याजवळ लावताना सूर्यप्रकाश मिळेल अशी जागाच निवडावी. तर कृष्ण कमळ बियाणांपासून किंवा कंदापासून लावलं जातं. कंद लावणं सोपं आहे आणि ते लवकर वाढतं. कमळाला चिकन माती लागते. कुंडीच्या तळाशी 10 ते 15 सेंटीमीटर चिकन माती टाकावी आणि त्यावर 5 ते 10 सेंटीमीटर पाणी ठेवावं. कमळाला किमान 6 ते 8 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे, त्याची काळजी घ्यावी. याही व्यतिरिक्त कृष्ण कमळाची काळजी घेण्यासाठी कमळाला स्वच्छ आणि स्थिर पाणी लागतं, त्यामुळे पाण्याची पातळी 15 ते 30 सेंटीमीटर ठेवावी. पाणी दर 3 ते 4 दिवसांनी बदलत राहावं किंवा झाडांना पाणी घालावं. कमळाला नैसर्गिक खत जसं की शेणखत किंवा जलचर वनस्पतींसाठी खास खत दर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावं. कमळाला उबदार हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश हवा. त्याची पानं पिवळी पडत असल्यास पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि खत कमी करावं. त्यानंतर मृत किंवा पिवळी पाने आणि फुले नियमित काढावीत, जेणेकरून झाडं निरोगी राहतील. कृष्ण कमळ हे भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू यांच्याशी जोडलं आहे, त्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्वही विशेष आहे. कमळ हे शुद्धता आणि शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचं प्रतीक आहे. घरात किंवा पूजास्थळी कृष्ण कमळ लावल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते. शिवाय भगवान कृष्णाला कमळ अर्पण केल्यानं भक्ती आणि समर्पणाची भावना वाढते, ज्यामुळे मन शांत होतं. कृष्ण कमळाचं दर्शन किंवा त्याच्या जवळ ध्यान केल्यानं मन एकाग्र होतं आणि आध्यात्मिक उन्नतीही वाढते. शिवाय भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात की जो कोणी मला प्रेमानं आणि भक्तीनं पानं, फुलं, फळं किंवा पाणी अर्पण करतो, मी ते स्वीकारतो. त्यामुळे कमळ अर्पण करणं हे विशेष शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात कृष्ण कमळ लावल्यानं ईशान्य दिशेचे दोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. शिवाय कृष्ण कमळ लावणं आणि त्याची पूजा करणं धन, संपदा, सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती करून देण्यास मदत करते असं सांगितलं जातं. शिवाय कृष्ण कमळाशी संबंधित काही चमत्कारिक उपाय आहे जे तुम्ही पुढील प्रमाणे करू शकता. आपण कृष्ण मंत्राचा जप करावा, जसं ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कृष्ण कमळासमोर 108 वेळा या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील संकट, दुःख आणि क्लेश नष्ट होतात. हा मंत्र भगवान कृष्णाच्या भक्तीने जपल्यास आध्यात्मिक प्रगती आणि मानसिक शांती मिळते असंही सांगितलं जातं. शिवाय कमळाच्या फुलासमोर तुपाचा दिवा लावून अगरबत्ती आणि फुलं अर्पण करून मंत्र जप केल्यानेही अधिक फायदे मिळू शकतात. एवढंच नाही तर भगवान कृष्ण किंवा विष्णू यांना दर गुरुवारी किंवा एकादशीला कृष्ण कमळ अर्पण करावं. यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात असंही सांगितलं जातं. शिवाय कृष्ण कमळाचे फूल पाण्यात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा आणि फुलं मंदिरात अर्पण करावी. यामुळे आपल्याला चमत्कारिक फायदे नक्कीच जाणवतात. एवढंच नाही तर आकस्मिक संकट येत असतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि कृष्ण कमळाचं फूल पाण्यात सोडावं. यामुळे संकटांतून मुक्ती मिळते. शिवाय घरात कृष्ण कमळ लावून त्याची नियमित पूजा केल्यानं धनसंपदा आणि सौभाग्य वाढतं. विशेषतः शुक्रवारी कृष्ण कमळाला हळद कुंकू अर्पण करून
ओम श्री कृष्णाय शरणम मम या मंत्राचा 11 वेळा जप करावा। शिवाय कृष्ण कमळाच्या पानावर तुपाचा दिवा ठेवून ओम कृष्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानेही तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। मात्र कमळाची पूजा किंवा मंत्र जप करताना शारीरिक आणि मानसिक शुद्धता ठेवावी। सर्व उपाय पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं करावेत, कारण भक्ती ही कृष्णाला प्रसन्न करण्याची गुरुकिल्ली आहे। कृष्ण कमळ लावण्यासाठी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करावा। तर मंडळी, कृष्ण कमळ लावणं आणि त्याची पूजा करणं हे केवळ बागकामापुरतंच मर्यादित नाहीये, तर आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धीसाठीही आहे। योग्य वेळी शुभ दिशेला आणि काळजीपूर्वक लावलेलं कृष्ण कमळ घरात सकारात्मकता आणते। मंत्र जप आणि उपायांद्वारे भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होऊन जीवनातील अडचणी दूर होतात। नियमित काळजी आणि भक्तीनं केलेले उपाय आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौभाग्य नक्कीच घेऊन येतील। तुमच्याकडे सुद्धा कृष्ण कमळाचं रोप आहे का? आणि त्याला फुलं येतात का? ती कोणत्या रंगाची आहे? शिवाय तुम्हाला गुलाबी, निळ्या आणि पांढऱ्या कृष्ण कमळाविषयी विशेष माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।